नम्रता, काय आजचा अक्षर कोणतं आहे? तर आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर आहे अ. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या सुक्या मिरच्या आहेत, हे बघा, कमी तिखटाच्या घेतलेल्या आहेत. ते मी आता देठ काढून घेते. तर आज ना इथं मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण जर हा वऱ्हाडी ठेचा करणार असू तर ओल्या मिरच्या अवेलेबल असतील तर त्या घेतल्या तरीही उत्तम. आणि ह्या मिरच्या जर तुम्हाला वाटते की थोडंसं कमी तिखट पाहिजे तर यामधल्या बिया पण आपण काढू शकतो, पण मी आज तशाच ठेवणार आहे त्यातल्या बिया. आपण काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या बारीक करून घेऊया. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाहीये. असं मी बारीक करून घेतलेल्या आहेत मिरच्या. आता लसूण घालायचे, साधारण एक 30-35 पाकळ्या असतील लसणाच्या. त्यानुसार मीठ, एका लिंबाचा रस. हे पुन्हा एकदा फिरवून घेऊया. इथं मी हे बारीक केलेलं आहे. थोडंसं ओबडधोबड ठेवलं तरी चालेल. गॅसकडे जाऊया. थोडंसं तेल घेऊयात कढईमध्ये, खूप जास्त पण तेल नाही घ्यायचं. तेल गरम झालं ना की आपण यामध्ये तो ठेचा घालून घेऊया. या स्टेजला आता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे. आता फक्त आपल्याला तेल मिक्स करून घ्यायचं आहे. वऱ्हाडी ठेचा तयार आहे. मस्त अशी भाकरी घेतली आहे, थोडासा ठेचा, असा टेस्ट करून बघूया. थोडंसं लावते. अप्रतिम. तर आजचा आपला अक्षर होतं व आणि आपण केलेला आहे खास असा वऱ्हाडी ठेचा. आणि तुम्हाला जर ही मराठी वर्णमालेची चविष्ट सफर माझ्यासोबत पूर्ण करायची असेल, कारण आता जवळजवळ आपली ही सफर संपत आलेली आहे. तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.